नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय कार्यालयीन सेवा एकत्रितपणे एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात याकरिता नागपूर येथे अस्तित्वातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यासोबतच इतर शासकीय कार्यालय यांचा समावेश असलेल्या एकत्रित इमारतीचे बांधकाम करण्यास 271.34 कोटी किमतीस शासन मान्यता प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने G+11 अशा एकत्रित इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित यांच्या मार्फत करण्यात येत आहे। सदर इमारतीमध्ये एकूण बांधकाम क्षेत्रफळ 3,40,000 वर्गफूट असणार आहे। तसेच 250 चारचाकी आणि 800 दुचाकी भूमिगत वाहनतळाचे नियोजन केलेले आहे। उक्त बांधकामामध्ये आधुनिक आणि पारंपरिक वास्तुकलेचा उत्तम मेळ करण्यात आलेला असून 11 माळ्यांचे 2 स्वतंत्र टॉवर्स उभारण्यात येतील। दोन्ही टॉवर्स मधील तळमजल्यावरील मोकळ्या जागेत सामान्य जनतेच्या वापराकरिता पब्लिक प्लाझाचे संकल्पन करण्यात आलेले आहे। सदर इमारत नागपूर शहरातील आयकॉनिक बिल्डिंग म्हणून ओळखण्यात येईल। अस्तित्वातील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ऐतिहासिक असून सदर इमारतीचे संवर्धन करण्यात येईल। तसेच नवीन इमारतीच्या 2 टॉवर्स मधून अस्तित्वातील ऐतिहासिक इमारत बघता येईल अशी रचना केलेली आहे। सहजपणे आवागमन करण्याकरिता दोन्ही टॉवर्स जोडणारे पादचारी पूल इमारतींच्या 4 स्तरांवर बांधण्यात येतील। सदर इमारतीमध्ये स्टेट ऑफ द आर्ट इंटेरियर डिझाईन करण्यात येईल। तसेच यामध्ये 500 आणि 300 क्षमतेचे अत्याधुनिक सोयी सुविधा यांनी युक्त 2 सभागृहांचे बांधकाम देखील करण्यात येईल। दोन्ही टॉवर्स मधील अधिकाऱ्यांना सोयीचे होण्याकरिता पादचारी पुलावर मीटिंग हॉलचे नियोजन करण्यात आलेले आहे। या इमारतीचा भव्य भूमिपूजन सोहळा सन्माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय परिवहन मंत्री, परिवहन, महामार्ग विभाग, भारत सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, नागपूर जिल्हा यांच्या शुभ हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे।